स्कूल एज्युकेशन पॉलिसीवर मी थोडंसं एक बोलेन, जी आता आपण गव्हर्नमेंटने लॉन्च केली आहे, जी अजून स्कूल्समध्ये इम्प्लिमेंट होत आहेत आणि होईल, की इथे स्कूलचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आपण सगळे ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच्यामध्ये क्राफ्ट्स हा विषय होता, पण आपल्याला काही आठवत नाही विशेष त्याच्यामध्ये काही केल्यासारखं. जसं ड्रॉइंगचं म्हटलंय, की ड्रॉइंग हा विषय होता आपल्याला, पण आपल्यातला कुठला बॅचमेट आज आर्टिस्ट झालाय छान, असं खूप रेअरली आपण ऐकतो. पण ती कंडिशन पुढच्या 10-15 वर्षात नसणार आहे. तर त्याच्यामध्ये एक मला असं वाटतं, की स्कूल्ससाठी असू दे किंवा मग आई वडिलांनी असू दे, की 8वी पासूनच आपल्या मुलाला कशामध्ये आवड आहे हे जर ओळखायला सुरू केलं, तर 10वी किंवा एक 15-16 वर्षाचा जेव्हा तो मुलगा असेल, त्यावेळी त्यांना ते शॉक बसणार नाही, अरे बाबा आपण तर जेईई नीटच्या प्रिपरेशनसाठी मी फीस एवढी गोळा केली. आणि ते फायनान्शियल अँगल खूप महत्वाचं ठरतो, की आई वडील म्हणतात डायरेक्ट म्हणेन इमोशनल त्याला हे करतात, की मी पैसे साठवले एवढे कष्ट करून, की तुला जेईई किंवा नीटचं ऍडमिशन घ्यायचं आणि तू काय म्हणतो तुला फिल्म ट्रेनिंग करायचंय किंवा तुला आर्टिस्ट व्हायचंय. तर तो मुलगा एकदम सेटबॅक मध्ये जातो आणि मग तो अग्रेसिव्ह होतो, कारण त्यांनी त्याची एक फिल्म मनामध्ये बॅकग्राऊंडला तयार झालेली असते, की मी असं असं करणार आहे आणि मला हे करायचंय. आणि मग जेव्हा आई वडील म्हणतात, की नाही तो आपला फॉर्टेच नाहीये, की ते दरवाजेच बंद आहेत, मग तू आमचं नावच खराब करतोय आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तो ऐकतो त्यावेळी तो एकदम शॉकमध्ये जातो. तर इथे मला असं योग्य वाटतं, की जसं सर अग्री करतील, की 8वी पासून 9वी पासून आपण मुलांना तुम्हाला काय आवड निर्माण होते ते म्हणजे पेरेंट टीचर मीट जे म्हणतो, तर इथे स्कूल्सचा रोल, त्यांच्या टीचर्सचा रोल खूप महत्वाचा ठरतो.